होळी हा विषय काढला की आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारे हिरण्यकश्यपने भक्त प्रल्हादाला होळिकाच्या मदतीने होळीच्या आतमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, पण भगवान विष्णूच्या आशीर्वादाने भक्त प्रल्हादाऐवजी होळिकाचेच दहन झाले। पण ह्या व्यतिरिक्त होळीचे अजून खूप सारे तथ्य आहेत, ते तुम्हाला माहिती आहेत का? पुराणानुसार एकदा भगवान महादेव ध्यानस्थ असताना माता पार्वतीने त्यांचे ध्यानभंग करण्यासाठी कामदेवाला पाठवले होते। कामदेवाने आपल्या मोहिनी बाणाने महादेवाचे ध्यानभंग करण्याचे प्रयत्न केले। क्रोधाच्या भरात महादेवाचा तिसरा डोळा उघडला व कामदेव भस्म झाला। यालाच कामदहन म्हणतात। पण कामदेवाचे हे बलिदान एक शाप नसून त्यांनी जीवनाला प्रेम, आकर्षण व सृजनशीलता जिवंत ठेवण्यासाठी स्वतःला समर्पित केले आणि हीच होळी दक्षिण भारतात कामदहन म्हणून साजरी केली जाते। त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाला पुतना राक्षसीने लहानपणी विषारी दूध पाजल्यामुळे त्यांचा रंग काळपट निळा झाला होता। ह्याच गोष्टीची तक्रार तो यशोदा मैयाकडे करायचा की माझा रंग काळपट आहे तर माझ्यावर राधा प्रेम कशी करेल। त्यावर माता यशोदा म्हणाली, मग तू राधेला रंग लाव। आणि तेव्हापासूनच श्रीकृष्ण राधेला आणि गोपिकांना रंग लावतात आणि तो सण रंगपंचमी म्हणून ओळखला जातो।